तर दादा मग आज स्पेशल काय आहे? भेळ कुठं आहे? तामिनी घाटात. फायनली तामिनी घाटामधली भेळ बनवून पूर्णपणे रेडी आहे आणि तयार आहे. दादा चव बघावं एकदा कशी लागते ती. तामिनी घाटामध्ये मुसळधार पावसाची शक्यता खूप जास्त आहे. झाडं पण उडून पडू शकतात या ठिकाणी. ओपन ओपन. क्रेटा साईटला मॅगी, रात्रीचा टेंट आणि हा समोरचा नजारा तामिनी घाट. अगं बाया गे दादा शेम माझ्यावर ऍक्टिंग करतो. शेम माझ्या असं दाखवायला लागतं. हरण माझे मंडळी, गुड मॉर्निंग म्हणायचं आहे मला. हे बॅड मॉर्निंग आहे. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. माझा थोडा आवाज बसला या आणि ही बघताय ना टायर सगळं पंक्चर झालं या. आम्ही पाठीमागच्या ब्लॉगमध्ये म्हणलं तुम्हाला आम्ही एका रिसॉर्टमध्ये थांबलेलो आहे. तुम्हाला ते दाखवतो काय भानगड आहे ती. ही सगळंच बसलं टोटल. किती दिवसानंतर ना गाडी पंक्चर झाली तुमची आज? पहिल्यांदा म्हणजे तरी 2 वर्ष 3 वर्ष 3 वर्षात ना आज गाडी पंक्चर झाली या आपल्यामुळं. बघितलं ना. हां तुम्ही कालच म्हणला होता का नाही पंक्चर आहे बारीक का नाही? पंक्चर आहे बारीक म्हणलो मी तुम्हाला बारीक पंक्चर आहे. चाका हवा कमी होत नाही. हां आणि मेन गोष्ट मी सांगतो तुम्हाला काय ती. मी कालच म्हणलं होतं फक्त गाडी रात्रीच्याला हवा जाऊन आणि सगळी हवा गेलेली आहे. आणि आम्ही तुम्हाला दिसतं ही एवढं सगळं सुमसाम सगळं करणं कुणीच नाही. फक्त एवढं रिसॉर्टच आहे मध्ये फक्त आम्ही आहे. स्टेपनी आपल्यापाशी स्टेपनी बदलायला 2 मिनिट लागत नाही आपल्याला. आपण स्टेपनी बदलू. दादा आपला आजचा प्लॅन काय आहे? सावळे घाट. आजचा आपला प्लॅन आहे सावळा घाट म्हणजेच देवकुंड वॉटरफॉल कडल्या साईडला जायचं या. तर बघायचं या जायला येतं का नाही. तामिनी घाटात जर जाता आलं तर ठीक आहे. नाहीतर खाली देवकुंड वॉटरफॉल बंद आहे ना. हो ते पण देवकुंड वॉटरफॉल बंद आहे या. जर असं चालू तर जाऊया. नाहीतर मग आपण डायरेक्ट इगतपुरी दिशेने आपण कसारा मार्गी निघूया मस्त मध्ये. मी थोडी तर गरम पाणी देतो बाय. थोडा गरम पाणी आहे. गरम पाणी प्यायला हाय ठीक आहे द्या. ही काय भानगड आहे? हे तर काय आहे? ही काय आहे? क्या है? हैं? हाँ मी सकाळी 6:30 वाजल्यापासून ब्लॉग एडिट करतो. सकाळी 6 वाजल्यापासून आणि अजून ब्लॉग एडिट करतो. ठीक आहे. तर ना आम्ही ह्या रात्री टेंटमध्ये राहिलो होतो. आणि हे कुंड सगळं आसपास कडनं सगळं जंगल एरिया आहे. दाखवतो हे बघा. हे बघा हे पूर्ण जंगल आहे. सगळं जंगल आहे. टोटल सगळं जंगल आहे. आणि या जंगलात फक्त आम्हीच आहे. आणि चला आपलं ही होमस्टेचं मालक आहेत ना जे दादा येणार आहेत ते आपलं मित्र येतं. ठीक आहे. मग त्यांना आपल्या इथं गेल्या वर्षी ज्यावेळेस मी सायकलीवर आलतो ना त्यावेळेस त्यांना मला इथं बोलवलं होतं. पण त्यावेळेस मला काही येणं झालं नाही. ठीक आहे. ती रस्त्यात मला भेटले होते. मग त्यानंतर त्याच्यावर मी काल आलो की मग त्यांना फोन केला. मग लगेच यायचं चालू मी कुंभे वॉटरफॉलच्या पण लांब पाठीमाग आहे. तुम्हाला सांगतो मी कुठं आहे ती. त्यांना येऊ द्या मग तुम्हाला दाखवतो कुठं आहे ती. तर मंडळी आता वेळ आली सकाळ सकाळ कामाला लागायची म्हणजेच टायर बदलायची. आता आम्ही टायर बदलणार आहे ह्या इथं. तर चला आता टायर बदलू या गाडीचं. पाठीमागचं जेवढं बी सामान आहे तेवढं समजा आता खाली करायचं आहे आम्हाला. वाटलं पण नव्हतं असं होईल म्हणून. चला ब्लॉकर मग सगळं लागतं काढायलाही. आणि तिसऱ्या दिवशी कांदे पोहेचा एकदम मस्त नाश्ता चालू या. गाडीचं टायर बदलून झालेलं या. दादा नमस्कार. नमस्कार. काय चाललंय? बरं या. यस मस्त छान. किती दिवसांनी भेट झाली? अरे बापरे नक्कीच 1 महिन्याभरात. एक महिना नाही पण 1.5-2 महिने झाले असतील. हो तुम्ही आय थिंक मे महिन्यामध्ये येऊन गेला. हां हां बरोबर रायगडवरून आलतो. राईट. मी ज्यावेळेस रायगडवरून आलतो का नाही त्यावेळेस तर पाठीमागे एका ठिकाणी मुक्कामी थांबलेलो. त्यानंतर एका चढायला लागलेलो. चढायला मी थांबलो होतो आणि त्या तिथंच नक्की लगेच दादा आलं. दादा म्हणलं आपल्या कॉटेजवर आला
पण मला काय त्यावेळेस येणं झालं नाही. ठीक आहे, सकाळचा टाईम होता, लगभग हीच वेळ झाली हो हीच वेळ होती. हीच वेळ झाली. आणि त्यानंतर ना दादानं ती फोटो जेव्हा मला सांगायला नाही ती मला टॅग केला आणि त्यानंतर टॅग केल्यानंतर ना मी काल रात्री हुडकत बसलो. मी टॅगला फोटो कुठे त्या फोटोवर गेलो, हॉटेलचं नाव काढलं आणि हॉटेलच्या नावावरनं लोकेशन काढलं आणि लोकेशनवरून नंबर काढला आणि दादाला फोन केला. दादा म्हणला या लवकर या. दादालाही भारी वाटलं आणि मलाही भारी वाटलं. आम्ही पण रात्री मस्त राहिलो, खूप जास्त भारी. या तुम्हाला सांगतो मी कुठे काय आहे ते. आधी नाश्ता करूया. तुम्ही पण नाश्ता घेताय ना? नक्कीच. या, धन्यवाद मनापासून. यस नक्कीच. भेटू नंतर भेटू नंतर आपली ती राफ्टिंग करायची. या रिव्हर राफ्टिंग हा, नक्की पेंडिंग आहे नक्की आणि मी वेट करतोय. धन्यवाद. तुम्ही इन्व्हाइट केलं ही लई मोठी गोष्ट माझ्यासाठी. गणू भाऊला भेटणं हे सगळ्यांच्या नशिबात नसतं. गणू भाऊला भेटणं किस्मत की बात होती. खतरनाक. दादा थोडी शायरी पण टाकते असं वाटतंय. चला भेटू नंतर ना. दादा काय म्हणता मग? आता काय आता पुढे जायचं, आता कुठं जायचं? आता तामिनी घाटाकडे जायचं, सावळा घाट. सावळा घाट बंद आहे माहिती, पण आपण जाऊन तरी पण बघूया, बघायचं. कारण की आपल्या रस्त्यात या आणि आपण निघलो फिरण्यासाठी खास. फिरण्यासाठी. हो. तर आता आम्ही निघलेलो या. आता मेन गोष्ट काय ना, आपल्यापाशी जी टिपणी का नाही गाडीची, हा. ती टिपणी आपल्याला पंक्चर काढून घ्यायची. हो. आणि दादांचं म्हणणं येत आहे की हातोडीनं आणि शनीनं ठोका हाणून टायर मी काढणार नाही, अजिबात नाही. मशीनवरच हा. मशीनवर. दादा असं कधी जोरानं जर समजा असं जर तुमच्या गाडी जर कोणी जोराने येऊन जर असं हाणलं, तुम्ही त्या माणसाला काय करणार? काय करणार मी? काय करणार? 2 थोबाडीत देणार. नाही दादा, गाडी म्हणजे जीव आहे ना हो. हो. नाही गाडी कष्टाने घेतली स्वतःच्या पैशावर. हा. आणि मेन गोष्ट जपली, तिला लेकरागत जपली दादा गाडी. खरं सांगतो मी, लय जपली दादा. म्हणजे हो. टिपणीला जी चिकूल लागला होता ना, चिकूल ती हाताने झाडून काढला. लक्षात राहून ते मी त्याच्यानं ओळखलं. म्हणलं गाडी जर आपण इथनं पुढे सावकाश चालवायची म्हणलं. आता असलं पण तर आपल्या पण जाता येत ना. मंडळी फायनली आता आपण कुठल्या तरी ठिकाणी चाललेलो या. दादा कसं वाटतंय तुम्हाला? आपण त्या ठिकाणी निघालेलो या. एकदम खुरूस वाटला. खुरूस वाटला का नाही? खुरूस वाटला. खुरूस वाटला. खुरूस वाटला. आणि एकदम आनंद झाला. हा. आता कुठलं ठिकाण आहे तुम्हाला आता आम्ही सांगणार आहे. अख्ख्या महाराष्ट्राचं आवडतं ठिकाण, जिथं लोक लांब लांबून येते, ठीक आहे, फॉरेनर ही. तर त्या ठिकाणी आपण निघालेलो आहे. काय ठिकाण आहे तुम्हाला आता मी पुढे गेल्यानंतर ना दाखवलंच, गाडीच्या खाली उतरवून दाखवेन तुम्हाला काय आहे ते. तर आज जर आम्हाला परमिशन नाही म्हणलेली, पण नंतर त्यांना सांगितलं की आम्ही नियमाचं उल्लंघन करत नाही. जर तिथं जर ते बंद असेल तर आम्ही तिथून माघारी येईल. ठीक आहे, तर त्यामुळे आता आम्ही चाललेलो या. परमिशन दिलेली आम्हाला तिथपर्यंत जाण्यासाठी. तर मंडळी आज आम्ही कुठं आलोय माहिती? दादा आज आपण कुठं आलोया? तामिनी घाटात. तर आज आम्ही तामिनी घाट बघणार आहे. मी जीवनात पहिल्यांदा आज मी तामिनी घाट बघतोय. मी फक्त व्हिडिओमध्ये बघितलं होतं, आज तामिनी घाट आम्ही बघतोया. थोडा रोड कुठंतरी काम चालू रस्त्याचं, तरी पण आम्ही वरती आलेलो आहे. आणि आज बघायचं आहे की तामिनी घाट नुसता काय दिसतोय, तरी ड्रोन सीन मजा येणार आहे. तर दादा काय म्हणताल तुम्ही? आज किती भारी वाटतंय आज आपल्याला, सांगा. लय भारी वाटते, लय भारी वाटते. मजा मी जे करेल दादा तीच करते बरं का. तर त्यामुळे आम्हाला मजा येते आणि आम्ही फुल एन्जॉय करतो या. पुढून एक निवे म्हणून एक गाव आहे, जी तामिनी घाटामध्ये येतं आहे. आणि निवे ह्या गावामधून एक लेफ्ट आहे. लेफ्टमधून आपण आंबेवालीला जगतो या. आंबेवालीमधनं आपण निघतोय सरळ डोंगरातनं. कुठं निघतो या? लोणावळा. आपण निघतो लोणावळ्यामध्ये. हा रूट मी तयार केला आहे. मी एकदम साधा सुधा रस्ता आहे, खूप मजा येणार आहे. वॉटरफॉल्स असणार बघायला तर रस्त्यातनं भरपूर अशी पूल भेटणार, वॉटरफॉल्स खूप जास्त बघायला भेट नाही. तर त्यामुळे आपण जाऊया आणि इथून चालू होतो आता हा खरा तामिनी घाट. तर चला बघू आता ह्या घाटात मला काय काय बघायला भेटतं या. चला. हर हर महादेव. हर हर महादेव.
चकली पार्टी विथ लोणावळा घाट. तामिनी घाट. हा तामिनी घाट. तामिनी घाट. चकली पार्टी. हवा मामा कसं वाटतंय पाऊस. एक नंबर पाऊस आहे भयानक. अरे इकडे काय सांगू म्हणजे लिटरली सांगतो मला ड्रोन सीन जसा घ्यायचा आहे तसा मग आम्हाला भेटलाय चांगला सीन. पण तुम्ही बघितला आता की जो सीन मला इथून घ्यायचा होता ना तो सीन मला घेता आला नाही. अरे म्हणजे जर पावसाचा आनंद घ्यायचा आहे तर तामिनी घाटात यावं लागेल दादा, बरोबर आहे ना. बरोबर. तर तामिनी घाटात तुम्हाला यावं लागेल. वा 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 वा. तुमाकू. ओढ 500 ओढ 1000ची. बस मजा आहे भाऊ खरंच. आयुष्य जगतोय बरं का, आयुष्य जगतोय आपलं. ओके खुल गया जादू का पिटारा. टमाटे आणि कोथिंबीर निघलेला आहे. गावरान भेळेचा तडका काय असतो आज तुम्हाला दाखवून देतो आम्ही पण. तर दादा मग आज स्पेशल काय आहे. भेळ. कुठं आहे. तामिनी घाटात. तामिनी घाट. तामिनी घाटामध्ये आम्ही सध्या गावरान भेळचा बेत करत आहोत. राईट. आणि ही जी भेळ करतो ना ही अविस्मरणीय क्षण ही आहेत करतोय ती. आम्ही सगळ्या गोष्टी आणल्या त्या. मेवा पोतं भरून. फरसाना 2 प्रकारचा येतं. हे तर मस्त ही चिरायचं आहे आता. खूप जास्त भारी वाटतं. क्लायमेट तर तुम्ही बघितलं किती जास्त भारी. आताच पाऊस चालू होता. पाऊस उघडला की असा आलो. आणि आता ना आता आम्ही नुसतं बघा आम्ही काय करतो या आता ही ना ही थोडे तुम्हाला काढून ठेवते साईडला. ठीक आहे. आम्ही काढून ठेवतो आणि कर 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 असं कापून घेतो. ठीक आहे ना. आणि कसं कापतो ही पण बघा थोडं. दादा मला असं काय वाटतंय बरं आपण भेळ करतोय खरं पण ही पाऊस आपला गाडीत बसवायला लागेल. नाही लावणार जाई. आलंय आबाळ भरून. आबाळ भरून आलं तर नाही ते पळवायला होणार आता. लॉक लॉक तरी उघडलं का गाडीचं दादा. नाहीतर सगळं वाहून जायचं. बस एक तांबाटा कापू द्या फक्त एवढं एकच. एक तांबाटा कापलं म्हणजे ना आलं जवळ. हे बघा ही गेला मी हवा. हे बघा ओके. अरे लय झालं. हा बा ही आली एकदम स्पेशल शेव. लिंबू आहे. लिंबू का आलेलं आहे द्या मला. ओके मित्रांनो आता ह्यात पिळतो लिंबू. ओके हे का दादाला माहिती आहे ट्रॅक्टर माहिती दादाला कशी वेळ माहिती. हां ओके बस. फायनली तामिनी घाटामधली भेळ बनवून पूर्णपणे रेडी आहे तयार आहे. दादा चव बघावं एकदा कशी लागते ती. कशी लागते मला सांगा नसते एकदा. लय प्रेमानं बनवली या. कसं आहे नाद नाही करायचं ना. हात नाही करायचं. एक नंबर. लय भारी. आता मी बघतो. वा आव ढग आव वातावरण बघा ना काय झालंय ते. काय करताय हो. आता कोंडीत दगडं टाकले ते चिमण्यासनी प्राण्यासनी पाणी प्यायला ठेवलं. हां आणि येणारे जाणारे त्यांनी कुंड्या मटकं 2 फोडले. अच्छा ही मटक आहे काय. मी म्हणतोय काय मला समजलंच नाही काय आहे ती लवकर. दादानं बघितलं त्यात मध्ये हात घालून ती कोणतरी दगड टाकले ते दगड. हे का ही पण हे का दादा ही पण काय फोडले हे का. ठीक आहे. ती पण कुंडी फोडली आहे. काय यार काय भेटतं रे तुम्हाला असं करून. म्हणजे तुम्हाला नाही म्हणजे जी दुसरं कोण करतं येऊन. एक तर दुष्काळ उन्हाळ्यात पडलेला होता. एकतर चिमण्यासनी प्राण्यासनी कावळं त्यांना पाणी प्यायला मिळत नाही. हे कोणी दान केलेले हिने कुंड्या वगैरे त्याच्यात पाणी सोडले. त्यांनी कुंड्या पण फोडल्या मटकं पण फोडल्यात. बघा माणसं कशा कुठल्या कृतीचे आहेत. एवढी बेकार आहे ना माणसं सांगतो काय काय. माणसं आहे ती. आता ह्यात मध्ये बघा बघा ह्या जंतू इथं भरपूर तरी दादानं हात घालून नका एवढी दगड काढली साईडला बघा इथं. अरे क्वालिटी बिळाचा विषयच नाही आपल्याकडं.
आपलं हाताला चव आहे आपल्या, हातातच चव आहे आपल्या. तर मंडळी ह्या जागेला ह्यासाठी उभं राहिलो की आमची भेळ तयार करून झालेली आहे. आता पुढे एक तामिनी घाटामध्ये नावे म्हणून एक गाव येतं या, त्या गावाच्या पाठीमागनंच एक लेफ्ट घ्यायचा आहे. तो आपल्याला आंबे व्हॅलीमधून लोणावळ्यामध्ये नेऊन सोडतो या. आणि तो अप्रतिम रोड आहे, ठीक आहे ना. एक साधा रोड आहे, एकदम मेन रोड नाही, साधा रोड आहे. त्या रोडनं आपल्याला जायचं साईडला, ठीक आहे ना. तर दादा काय म्हणताल भेळीबद्दल? एक नंबर, लय भारी झालती बे. आपण आनंद किती घेतला? पण लय आनंद घेतला. आम्ही एवढा आनंद घेतला आनंद कधीच नाही मिळाला. नाही ना. नाही. ही फक्त होऊ शकतं गणभाव म्हणजे MH45 रायडरमुळं. त्यामुळे आता आम्ही निघणार आहे तामिनी घाटातनं. चला निघू पुढं. अजून पुढे एक वॉटरफॉल आहे छोटा, ती पण ड्रोननं मी दाखवला आहे तुम्हाला, ठीक आहे. आता रस्त्यानं निघालो होतो आणि आम्ही रस्त्यानं जातो, आम्ही काय इकडे तिकडे जात नाही, ठीक आहे. पण ही जी नजारा आहे का नाही, ही लय आकर्षित झाला. ज्यावेळेस खूप जास्त पाऊस होता ना, त्यावेळेस सगळं ह्या इथून असं पाणी 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 असतं. मी व्हिडिओमध्ये बघितलं या. आणि ह्या समोर बघतोय तर नशिबानं यार, मला विचार पडला, ज्या माणसाला डोळं नाहीत ना, जे माणूस आंधळा आहे ना, सांगतो त्या माणसाला एक पान बघायची काय किंमत म्हणत असेल ती. मला नाही, मला बघायची यार दुनिया थोडी तरी. आणि आपलं एवढं दिसतंय तर आपण नाही म्हणतोय नाही, आमचं काय, आम्ही जॉबमध्ये फसलोय, आम्ही कामात गुतलोय. प्लॅन बनवा आत्ताच प्लॅन बनवा. दादा काय म्हणता? बरोबर आहे ना दादा? आत्ताच जी काय आहे ते आत्ताच आहे, उद्या काय नाही भाऊ. उद्या म्हणजे उद्या काय नाही, आपण म्हणाल मी नाही उद्या करणार, उद्या येतच नाही. जी काय आहे ती आत्ताच असते. त्यामुळं वेळ काढा, सगळ्या गोष्टींमधून सुट्टी घ्या, जीवन बघा. मी अजून पण सांगतो, या वेळ गेलेला नाही. ज्या वेळेस हे सगळा निसर्ग जाईल ना, त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की नाही यार, आपण काहीतरी मिस केलंय खूप जास्त मोठं. दादा बरोबर आहे का नाही गोष्ट? हां, आपलं सांगणे आपलं. वा या, फक्त असं काय करून घेऊ नका. हां, कसं म्हणताल? हो का, असं काय करून घेऊ नका सनाट येऊन, नाहीतर बसा बोंबलत मग. तुम्हाला नाही रे, तुम्ही जीव आहे आपला, सगळे जीव आहे, जीव. चला तामिनी घाटामध्ये मुसळधार पावसाची शक्यता खूप जास्त आहे. झाडं पण उडून पडू शकतात या ठिकाणी. आमची गाडी तिकडे भिजत आहे, ती बघा तेव्हा तिकडे. बाप रे भाई, काय पाऊस आहे दादा. कसला पाऊस पडतो या, काय म्हणाय दादा? कसला? मुसळधार. दादा तर बोल ना, एक नंबर आहे दादा. कसं आहे? एक नंबर आहे. या हॉटेलवरती ना मी थांबलो होतो, लगभग 2 तास थांबलो या हॉटेलवर. 3 वाजल्यापासून थांबलो होतो मी. त्यानंतरनं व्हिडिओ एडिटिंग केला, पाठीमागचा व्लॉग अपलोड करतोय. नेटवर्कच नाही. नेटवर्क आहे पण नेट चाललं नाही त्यांचं, माहीत नाही कशामुळं. तर आता इथनं आपण निघालो पुढं. निवे म्हणून एक गाव आहे, निवे गावाच्या पाठीमागून आपल्याला वळायचं आहे आंबे व्हॅलीचं, ठीक आहे. तर आंबे व्हॅलीमधून आपण जाणार आहे पुढे लोणावळा, आणि लोणावळ्यामधून आपण निघणार आहे कसारामार्गे एकच पुरेल जायचं, ठीक आहे ना. तर जायचं आहे आपल्याला, चला. म्यू 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 म्यू. ठिकाणी गाडी घातली बाबा. वेरणा जर ह्या ठिकाणी घातली तर कशी निघेल? नाही कोंडा आहे. कुठनं घातली ना गाडी? हे कोंड काढावी, कुठनं घातली ना काय ते समजू नये मला. पर हा तामिनी घाटच गेलाय वाहून. हे कोण सगळंच गेलाय अखंडच. हे आपण उभं राहिलो ना, हे कवा निघून जायला आपल्याला असं कळणार नाही किंवा खालनं पूर्ण बंद. तामिनी घाटाची पहिल्यांदा अशी अवस्था झाली तुला. तामिनी घाटाची ही पहिल्यांदा अशी अवस्था झाली या. आणि आम्ही आज चक्क तिसरा दिवस आहे ना, आज तिसरा दिवस आमच्या यात्रा नाही, आमच्या ह्या ट्रिपचा तिसरा दिवस. आणि आम्ही तामिनी घाटात जाम अडकलेलो सध्याची परिस्थितीला. 10 मिनिटं अडकलेले नाही, फक्त 10 मिनिटं अडकलो, ठीक आहे ना. तर बघतो आता. इकडे पण झालं की राव, ही बा बापरे, इकडे पण झालं या. काय नजारा दिसतोय दादा. तिकडे बघा कोपरा. अगो दादा शेम माझ्यावनी ऍक्टिंग करतो. शेम माझ्यावनी काय फरक नाही. तर मंडळी, जर तुम्ही तामिनी घाटात येता ना, तर तामिनी घाटामध्ये जरा थोडं नॉर्मल थांबा तुम्ही. एक 4-5 दिवस थोडं थांबा, कारण की इथं काम जे आहे ना, इथं काम नीट होत नाही. का होत नाही सांगा? जर तुम्ही ह्या इथं जर लगेच आला ना, तर जे ह्या जेवणात जी टाकली का नाही, म्हणजे जी मटेरियल इथं म्हणजे जी सिमेंट कॉन्क्रीट करायला चालू आहे, आपल्या गाड्या जाऊन येऊन ती लगेच फुटतं आहे, ठीक आहे. तर त्यांना नीट काम करता येत नाही. तर जर थोडं रूट जर नॉर्मल कमी केला ना, जर कोणी यायचं असेल इकडं, तर शक्यता मार्ग टाळा थोडा, कारण की आपल्यासाठी धोकादायक आहे आणि त्यांना पण काम करायला खूप जास्त अडचण येते, ठीक आहे. तर यातना थोडा विचार करून यासाठी पण माणसं भरपूर जात आहेत.
तर मंडळी आपण सदलाक तामिनी घाट आहे ना ती जी खराब रस्ता होता ते आपण पार करून सदलाक एका ठिकाणी आलो जे इथं खाली पोलीस चौकी जिथून खाली जाऊन देत नाही ठीक आहे ना. तर आपण त्या ठिकाणी आलेलो सदलाक आणि माझ्या पाठीमागचा रोड आणि नजारा बघू शकता. दादा नजारा कसा आहे? एकदम सुंदर, एकदम असं असं मला पण करायचं नाही. एकदम सुंदर, एकदम सुंदर, एकदम एकदम मस्त. आणि बघताय पाठीमागं काही एवढं भारी तो काही का नाही. पण ड्रोन मध्ये ते आधी काही नाही तर मला ड्रोनच उडवायचा होता. काय नजारा दिसतोय, काय नजारा आहे. त्या पावसाळ्यामधला पहिल्यांदा नजारा ही आहे तर बघितला असता मी तामिनी घाटामध्ये. खरंच डोंगर हवा. धुक्यात डोंगर खतम आहे पूर्ण. मंडळी आजचा आपला मुक्काम ह्या ठिकाणी होणार नाही आणि उद्याला सावळा घाट आपल्याला ह्या डोंगराच्या पड्या साईडला आहे. सावळा घाट उद्या ह्या डोंगराच्या पड्याला आहे आणि आपला आजचा मुक्काम ही ह्या ठिकाणी होणार नाही. तर ह्या इथं टेंट लावणार आहे आम्ही इथं मस्त ह्या ठिकाणी इथं एवढ्यात आम्ही टेंट लावणार नाही. ओके ओके ओपन ओपन. इथं लावला व्हिडिओ अपलोडला कारण की इथं नेटवर्क आहे ठीक आहे ना. इकडे कुठं नेटवर्क नाही फक्त एवढ्या ठिकाणी नेटवर्क आहे आणि ही वातावरण आहे समोर. आणि आज आम्ही अशा ठिकाणी टेंट लावलेला आहे ठीक आहे ना. सावळ्या घाटाच्या नॉर्मल थोडा पाठीमागच्या साईडला आम्ही टेंट लावला आहे ठीक आहे. तर आपली इथं गाडी आहे इथं आपला टेंट आहे जपताना फक्त ह्या इथं आम्ही गाडी अशी लावणे आडवी म्हणजे जास्त हवा बी लागू नये आपल्याला. जास्त हवा बी आमच्या टेंटला लागू नये अशा दरम्यान आम्ही इथं मस्त लावून नाही. आणि टेंट भाऊ असा टेंट लावणारा फक्त एकदम प्रोफेशनल माणूस असतो. ती कोण आहे तुम्ही ओळखा आता ह्यातमध्ये. हे बघा इथं एकदम म्हणजे सपोर्ट हवा जर इकडं रेटलं हवा ना तरी ह्या कांड्यावर दाबून कांड्या तुटू नये म्हणून ही सपोर्ट दिलं तर इकडनं दोन पुढल्या साईडला इथं एक दिलं आहे आणि दगडामध्ये इकडं सगळं मिरवलेलं आहे. प्रॉपर हार्डवर्किंग केलं आहे. हवा इकडून येते त्यामुळे इकडे काय ओढून बांधलं नाही पाठीमागं सगळीकडं. हिथं खुट्या चौकट ठोकल्या त्या हिथं पाठीमागं हिथं ठोकली या हिथं डबल सपोर्ट आहे हिथं पण सपोर्ट आहे म्हणजे एवढ्यात 1 2 3 4 सपोर्ट आहे एवढ्यात. आणि इथे आता टेंट लावते. आता सामान घेऊ टेंटमध्ये फ्रेश होतो आणि मस्तमध्ये काहीतरी करू खायला आणि एडिटिंग करू. आता काय करायचं या मॅगी खायची. हा खाऊ वाटत नाही पण खायची कारण की डोंगरात आलो या. डोंगरात आलो. हां डोंगरात आलो येऊन आम्ही मॅगी खातोय बघितलं का. तर चला आता मॅगी खाणं नाही ह्यासाठी आज स्पेशल मॅगी बनवणार आहे. कांदा टमाटर घेतलेलं आहे मी. आता मॅगी कशी तयार करतोय फक्त बघा. आणि समोरच हा एकदम धोकाय पूर्णपणे क्रेटा साईटला मॅगी रात्रीचा टेंट आणि हा समोरचा नजारा तामिनी घाट. अगं बाया गे एवढ पाचशे गे बाई येड माची. हाताची खिचडी का वासाला. ते काय झालं भाटकाताला भाट करून अचानकच मला केसाचा वासाला जळलेला. टाका थोडं टाका बस 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 बस. जाऊ दे असं. तर मंडळी जी मॅगीची रेसिपी का नाही आधी मस्त कांदा टाकला ती भाजून घेतला नंतर टमाटर टाकलं भाजून घेतलं त्यानंतर त्यामध्ये आधी मसाल्याच्या पुड्या टाकल्या आणि मसाल्याच्या पुड्या टाकून त्यानंतर त्याला हलवलं चांगलं थोडं पाणी देऊन त्यानंतर मॅगी टाकली तिला चांगला एक जीव करून घेतला सगळ्या मसाल्याचा आणि त्यानंतर थोडं नॉर्मल पाणी टाकलं या. आता अजून पाणी वाटायचं आणि ही मस्त होऊन जाईल हो ना दादा. हो एक नंबर. आणि काय धुका आलाय तेव्हा डोंगरात सगळं धुकच आहे. वा हे तर आयुष्य खरं. मला बघा बरं कुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हा कशी लागते सांगा मला. हा आता काय करावं. अरे देवा एक नंबर. खरंय ना लोय भारी. दादा मी केली राव लय आवडीने केली मी. हा ठीक आहे दोन महिने. हा वा मित्रांनो रात्रीच्या 10:45 दादा झोप लागते का? हो काय अडचण नाही ना. घरी इकडे काय थोडाफार फरक दिसतोय का? नाही मग प्रप आलं. काय बिया नाही ना वाटलं. नाही अच्छा कुठनं आमच्या टेंटमध्ये आज पाणी आलंय थोडं नॉर्मल बघा. दादा म्हणते ते कुठं आहे बघू कुठं आहे.
थोडं नॉर्मल पाणी आलं, नॉर्मल पाणी आलंय थोडं टेंटमध्ये बघा. नाही तिथनं वरनंच येतं या, त्याला नाही काय होतं एवढ्याला. आणि टेंटमध्ये मस्त कॅम्पिंग करतो या, ही बघा इथं समजलं ना. आणि एवढं धुकं झालं रात्रीच्याला 11 वाजता, पूर्ण धुकं आहे भाऊ, सगळीकडे पूर्ण धुकं आहे. मी माईक नाही लावला, माईक बंद या. सकाळच्याला फुल्या ब्लॉगमध्ये बघा, फुल्या व्हिडिओमध्ये आपण जाणार नाही, सावळ्या घाटामध्ये इथं समोर 1.5 किलोमीटरवर जाताना आम्ही जाणार नाही. खूप जास्त मस्त या, ती नाही बघेल तर काहीच नाही बघितलं, ठीक आहे ना. तसा आजचा व्हिडिओ आणि कालचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्लॉग तर अजून काय गेलेला नाही, पाठीमागचा जी होता नाही व्लॉग कुंभे वॉटरफॉलचा व्हिडिओ अजून काय गेलेला नाही. मी लय प्रयत्न केले पण अजून गेलेला नाही. तर आता मला दुसऱ्या व्लॉगची, आता ह्या व्लॉगची एडिटिंग करायची, लगभग रात्री 2-2:30 वाजेपर्यंत एडिटिंग करायची. तर आता मी गाडीत बसून एडिटिंग करणार नाही, कारण की टेंटमध्ये झोपलं की पालतं लगेच झोप लागते, आणि गाडीमध्ये खुर्चीवर बसली का नाही झोप लागत नाही, ही गोष्ट मी नोटीस केली. तर आता गाडीमध्ये बसून लगभग 2 ते 2:30 वाजेपर्यंत आता एडिटिंग करणार नाही, कारण की हा जर व्हिडिओ मी आज रात्रीच्या एडिटिंग नाही केला ना तर उद्या दुसरा व्हिडिओच्या लय लोड पडतोय माझ्यावर. त्यामुळे आजचं काम आज संपवून टाकणं आहे, भलेच माझी झोप का होणार पण आज काम करायचं आहे, ठीक आहे ना. त्यामुळे तुम्हाला भेटतो फुल्या व्लॉगमध्ये. त्यावर दादा झोपला दादा मस्त कसं करायचं मस्त. हां दादा मस्त आहे. दादांचं काय, दादा स्वभाव एक नंबर आहे बरं का, मला लय भारी वाटतं. दादा म्हणजे असं पहिलं कोणतरी माणूस आहे माझ्या संग जे 4 चाकीमध्ये म्हणजे आम्ही दोघं स्वतः फिरतोय, असं कोणतरी पहिल्यांदा आहे 2-2.5 वर्षामध्ये, ठीक आहे ना. तर भेटू तुम्हाला सर्वांना फुल्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला करून टाका लाईक, आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. बरीच अशी लोक आहेत जे अजून सबस्क्राईब नाही केलं, सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडतात आहे तर. आणि भेटूया फुल्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत हर हर महादेव. दादा हर हर महादेव. हर हर मग